नमस्कार मित्रांनो, मी सूर्यवंशी ज्ञानेश्वर स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, पीक विमा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे व ती सर्व माहिती मी इथे सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा, आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो। तर मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, तुम्हाला एक आनंदाची बातमी आलेली आहे। ज्या पंतप्रधान पीक विमा योजनेबद्दल तुम्ही पीएम फसल विमा योजना अंतर्गत विम्याचा लाभ घेत आहात, त्याचा शेवटचा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे। व तसेच नैसर्गिक आपत्ती, कीड किंवा इतर कारणामुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत आधार योजनेसाठी जी योजना आहे ती खूप महत्त्वाची आहे। आणि याच्यामध्ये योजनेच्या ताज्या अपडेट्स, आपल्या शेवटच्या हप्त्याची तारीख आणि योजनेचा लाभ कसा घ्यावा याबद्दल सविस्तर माहिती आपण घेऊ। चला तर मग जाणून घेऊया मित्रांनो पुढच्या आपण एक नवीन बातमी। तर मित्रांनो, मोठा दिलासा ठरू शकतो। खरीप हंगामात 2023 पासून 1 रुपयात पीक विमा योजनेमुळे कर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे। तर 2023-24 मध्ये तब्बल 2.42 कोटी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे व तसंच यंदा ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे। हा हप्ता थेट तुमच्या बँक खात्यात डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे जमा होईल। त्यामुळे तुमचे बँक खाते आणि आधार कार्डशी लिंक असणे खूप गरजेचे आहे। तर मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता व खरीप हंगामात 2025 आलेला आहे। तर मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला 1 रुपयाचा विमा जो होता तो निशर्तपणे बंद झालेला आहे आणि हेच कारण आहे की तुमचं मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला एक रुपयाचा जो विमा होता तो तुम्हाला सध्याच्याला बंद करण्यात आलेला आहे। तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता निष्कर्ष आहे। तुम्ही योजनेसाठी पात्र आहात का नाही हे खालीलप्रमाणे ओळखू शकता। तर तुम्ही भारतीय असणे आवश्यक आहे, तुमच्या नावावर शेतीचा जमिनीचा तुकडा असणे आवश्यक आहे, तुम्ही मला पत्नी किंवा कुटुंब असणे आवश्यक आहे, ई-केवायसी करणे आवश्यक आहे, बँक खाते आधार कार्डाशी लिंक करणे आवश्यक आहे। जर तुम्ही या निष्कर्षानुसार पात्र असाल तरच तुम्ही ऑनलाईनचा अप्लाय करू शकता। मित्रांनो, नोंदणी करा। तुम्ही पहिल्यांदा योजनेसाठी नोंदणी करत असाल तर www.pmfby.government.in या अधिकृत वेबसाईटवर जावा। इथे न्यू फार्मर रजिस्ट्रेशन पर्यायावर क्लिक करा आणि तुमची माहिती भरा आणि ई-केवायसी पूर्ण करा। योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य आहे। तुमच्या जवळच्या सीएससी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा मोबाईल ॲपवरून ई-केवायसी करू शकता। बँकेचा तपशील घ्या। तुमचे बँक खाते आधार कार्डाशी लिंक असणे अति आवश्यक आहे आणि तिथे IFSC कोड म्हणजेच खाते क्रमांक अचूक भरा, म्हणजे तुम्ही चूक तिथं भरू शकत नाही मित्रांनो। आणि मेन म्हणजे फायदे मर्यादा, नैसर्गिक आपत्तीपासून आर्थिक संरक्षण, काही वेळा हप्ता जमा होण्यास विलंब होतो, कमी प्रीमियम, महाराष्ट्रात फक्त 1 रुपये, बनावट अर्जामुळे काही शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही, थेट बँक खात्यात रक्कम जमा, केवायसी, आधार लिंक, शेतकऱ्यांना साहित्य खरेदीसाठी मदत, सर्व पीक विमाचा समावेश होतो। तर या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिक सारथी व काही वेळा विमा कंपन्या आणि स्थानिक प्रशासनामुळे हप्ता वितरणात उशीर होऊ शकतो। तर मित्रांनो, जी पद्धत होती ती आता बदललेली आहे आणि योजनेमुळे शेतकऱ्यांना दरवर्षी 12,000 रुपये 6 प्लस मिळतात आणि या योजनेसाठी तुम्ही अप्लाय करू शकता। तसेच महाराष्ट्र फार्मर आयडी बनवणे आता अनिवार्य आहे। यामुळे तुम्हाला सर्व सरकारी योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळू शकतो। तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं, शेवटपर्यंत एक शेवटचा हप्ता फायदा कसा घ्यावा हे तुम्हाला सर्व सांगणार आहे। पण त्याच्या आधी तुम्ही ना एक फार्मर आयडी म्हणून आलेली आहे, ती फार्मर आयडी तुम्ही सर्वात अगोदर काढून घ्या आणि ते काढल्यानंतरच तुम्हाला सर्व फायदे या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। तो तुम्हाला गव्हर्नमेंटचे पुढचे सर्व फायदे त्याच फार्मर आयडी वरती मिळणार आहेत मित्रांनो। तर जून 2025 मध्ये येणारा पीक विमाचा शेवटचा हप्ता खरीप हंगामा 2024-25 साठी आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। Thanks for watching this video. Visit again